नमस्कार, के टॉप एज्युकेशन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून जे काही स्कॉलरशिप असेल, जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी करणारे विद्यार्थी असतील यांचे लेक्चर्स घेत आहोत। आणि आज आपल्या समोर एक मोठा हत्ती दिसतोय, एक छोटीशी मुंगी सुद्धा आपल्याला दिसते आणि आज आपल्याला मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करायची आहे विविध अंकांपासून। फक्त एवढं तयार करून थांबायचं नाहीये, तर यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेला ते सुद्धा आज बघायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला काळजीपूर्वक बघायचा आहे। तर बघा, हा मोठा हत्ती तुम्हाला दिसतो, एक छोटीशी मुंगी दिसते, हत्तीच्या समोर एक मोठीशी संख्या दिलेली दिसते। संख्या वाचन कसं करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे। काय आहे ही संख्या? तर एकक दशक शतकचा एक गट आहे, हा हजाराचा गट, लक्षचा गट, लक्षच्या गटानंतर कोटीचा गट, याविषयी सगळी चर्चा आपली झालेली आहे। म्हणजे 98,76,56,321 ही संख्या आहे। मुंगीची संख्या छोटी आहे, याचं वाचन तुम्ही सहजगत्या करू शकता, ती संख्या आहे 10। ओके नाही? तर आपल्याला अशा लहान मोठ्या संख्या बघायच्या आहेत, तयार करायच्या आहेत, त्यावर आधारित प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत। तर चला आपण पुढे जाऊयात। पुढे जात असताना ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघा, आपण काय बघितलं होतं बरं? आपल्याकडे एकूण अंक असतात 10, 10 अंकांपासूनच विविध संख्या आपण तयार करू शकतो हे आपण बघितलेलं आहे। 10 अंक कोणते आहेत? तुमच्या समोर अंक दिसत असतील 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे एकूण हे 10 अंक आहेत। बघा, आपण जी काही सीडी चढत आहोत ही सीडी कशी चढत आहोत? पहिला अंक 0 आहे, सगळ्यात लहान अंक आहे हा, सगळ्यात मोठा अंक 9 आहे, सगळ्यात वर आहे हा। बघा, सीडी चढत असताना लहान अंकापासून वरती वरती चढत जाणार आहोत आपण। वरून खाली उतरायचं तर सगळ्यात मोठा अंक अगोदर येणार आहे। आता या सीडीचा, या अंकांचा आपल्याला या लहान मोठ्या संख्या तयार करत असताना कसा उपयोग होणार आहे हे सुद्धा आता काळजीपूर्वक पाहायचं आहे। बघा, लहानात लहान अंक 0, मोठ्यात मोठा अंक 9, एवढं फक्त लक्षात ठेवा। अंक सगळे आपल्याला माहिती आहेत, पण त्याचा वापर लहान मोठी संख्या तयार करत असताना कसा करायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे। पुन्हा हत्ती आला आपला, त्यानंतर आपली मुंगी सुद्धा सोबत आहे। चला, तर आपल्याला बघायचं आहे आता काय? 1, 2, 5, 7, 3 या अंकापासून मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा, असा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे की 1, 2, 5, 7, 3 कोणते अंक दिलेले आहेत आपल्याला? 1 दिलेला आहे, 2 दिलेला आहे, 5 दिलेला आहे, 7 दिलेला आहे आणि 3 दिलेला आहे। आताच आपण सीडी पाहिली होती, सीडी मध्ये आपली जी पहिली पायरी आहे ती 0 होती, सगळ्यात शेवटची पायरी ही 9 होती। आता आपल्याला वरवर चढत जायचंय, यामध्ये 0 आलेला आहे का? नाही आलेला। बघा, आपल्याला काय विचारलंय त्यांनी? तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे। मग आता मला सांगा तुम्ही, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण कोणता अंक पहिले वापरणार आहोत हे एकदा ठरवून ठेवा। जो अंक मोठा आहे तो अंक आपल्याला कुठे लिहायचा? डाव्या बाजूला लिहायचा आहे। ज्या बाजूला आपला डावा हात आहे ती म्हणजे डावी बाजू असते। यातला मोठा अंक कोणता आहे बरं? तर मोठा अंक तुम्हाला दिसून येतो कोणता? 7। 7 हा सगळ्यात मोठा अंक दिसून येतो। 7 सुरुवातीला डावीकडे लिहा, त्यानंतर 7चं आपलं काम झालेलं आहे। त्यानंतर 7 पेक्षा लहान पण इतर अंकांपेक्षा मोठा असलेला अंक कोणता आहे? बरोबर, 5। 5 याही अंकाचं काम झालेलं आहे आपलं। त्यानंतर 5 पेक्षा लहान पण इतर राहिलेल्या अंकांपेक्षा मोठा असलेला अंक कोणता आहे? 3। हा बघा 3। त्यानंतर 1 आणि 2 हे 2 अंक उरलेले आहेत, यातला मोठा अंक आहे 2 आणि शेवटी राहिलेला अंक बनवलेला आहे आपण 1। तर अशा प्रकारची एक संख्या 5 अंकांची संख्या तयार झाली आणि ही 5 अंकांची संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे दिलेल्या अंकांपासून।
त्यानंतर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे। बघा, लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची। लहानात लहान संख्या तयार करत असताना अंक कोणते वापरायचे, तर दिलेले अंकच वापरायचे आहेत। पण लहान संख्या तयार करत असताना सगळ्यात डाव्या बाजूला दिलेल्या अंकांपैकी सगळ्यात लहान अंक वापरा। सगळ्यात लहान अंक कोणता आहे, बरोबर 1। त्यानंतर 1 पेक्षा मोठा पण इतर अंकांपेक्षा लहान असलेला अंक कोणता आहे, तर 2। त्यानंतर 2 लिहा। त्यानंतर 2 पेक्षा मोठा मात्र इतर राहिलेल्या अंकांपेक्षा लहान असलेला अंक कोणता आहे, तर 3। बघा, हा 3 सुद्धा वापरून झाला आपला। त्यानंतर राहिले आपले 5 आणि 7, या दोघांमध्ये लहान कोण आहे, तर 5। त्यानंतर राहिलेला शेवटचा अंक, सगळ्यात मोठा अंक दिलेल्या अंकांपैकी 7 होता, तो सगळ्यात उजव्या बाजूला आपण लिहिला। मग या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या जी तयार झाली ती 75,321 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली। तर लहानात लहान संख्या 12,357 ही तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या अंकांपासून लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या बनवता येणं गरजेचं आहे। ही आपली झाली पहिली पायरी। त्यानंतर आपल्याला यावर आधारित प्रश्न सोडवता येऊ शकतात। पण त्याही अगोदर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे। ती गोष्ट अशी आहे की जर समजा दिलेल्या अंकात 0 हा अंक जर असेल, दिलेल्या अंकांमध्ये जर 0 हा अंक असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात लहान संख्या तयार करत असताना 0 हा अंक डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा आहे। आता आपण हे उदाहरणच याचं समजून घेऊयात बरं, थोडंसं उदाहरण समजून घ्या याचं। उदाहरणार्थ 8, 0, 2 आणि 4 आणि 6 हे अंक आपल्याला दिलेले आहेत। हे 4 अंक दिलेले आहेत, 8, 0, 4 आणि 6 हे अंक दिलेले आहेत। या 4 अंकांपासून आपल्याला लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायची आहे। यामध्ये 0 आहे, म्हणजे आपण काय बघितलेलं आहे, लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण लहान अंक हा सगळ्यात डावीकडे वापरतो। पण यामध्ये आपल्याला 0 सगळ्यात डावीकडे जर वापरला आपण, त्यानंतर जर बाकीचे अंक वापरले तर ही 4 अंकी संख्या तयार होत नाही, ही फक्त 3 अंकीच संख्या तयार होते। त्यामुळे आपल्याला या 0 पेक्षा मोठा असलेला अंक आणि इतर अंकांपेक्षा लहान असलेला अंक वापरावा लागतो। मग असा अंक कोणता आहे, तर तो आहे 4। बघा, सुरुवातीला वापरा 4, त्यानंतर लगेचच या 0चा वापर करायचा आहे। त्यानंतर या पेक्षा मोठा अंक 6, त्यापेक्षा मोठा अंक 8 शेवटी वापरा। ही लहानात लहान 4 अंकी संख्या तयार झालेली आहे दिलेल्या अंकांपासून। 4068 ही लहानात लहान 4 अंकी संख्या तयार झालेली आहे। तर या पद्धतीने जर 0 आला असेल तर 0 सगळ्यात डावीकडे वापरायचा नाही, सगळ्यात डावीकडे दिलेल्या अंकातील इतर लहान अंक वापरा, त्यानंतर लगेच 0 वापरा। ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवाल। त्यानंतर आता बघा, जर समजा विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर त्यावेळेला आपण 9 हा अंक वापरतो। जसं की आपण म्हटलं मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला जर विचारला असेल, म्हणजे आपल्याला अंक दिलेले नाहीत, कोणताही अंक तुम्ही वापरू शकता, त्यावेळेला काय करावं लागेल, मोठ्यात मोठ्या अंकाचाच वापर करायचा आहे। मोठ्यात मोठा अंक कोणता आहे आपला, बरोबर 9। 9 किती वेळा लिहिणार आहात तुम्ही, एका पुढे एक, फक्त 3 वेळा 3 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणजे 3 वेळा 9 लिहिला। मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या तयार झालेली आपल्या समोर आपल्याला दिसेल 999। जर समजा मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायची असेल तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करत असताना फक्त 4 वेळेस 9 लिहा, म्हणजे 9999
ही मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार झालेली आहे. त्यानंतर मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या, अशा वेळेला 9 किती वेळा लिहिणार, तर 9 आपण 6 वेळा लिहिणार आहोत. 6 टाइम्स 9 लिहिणार आहोत. आणि या संख्येला वाचन करत असताना काय सांगितलेलं आहे आपण, 3 अंक सोडा, 2 अंक सोडा आणि एकक दशक शतक, हजाराचा, लक्षचा, 9,99,999 या पद्धतीने संख्या वाचनाचा सुद्धा सराव असणं आपलं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. काय तर मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठ्या अंकाचा वापर केला, पण मात्र जर आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असेल तर काय करायचं, लहानात लहान अंकाचा वापर करायचा आहे. लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करू आपण. लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती, लहानात लहान 3 अंकी संख्या. बघा बरं, यासाठी आपण काय करणार आहोत, जर मोठी संख्या बनवायची असेल तर मोठा अंक आपण वापरतो, लहान संख्या बनवायची असेल तर लहान अंक वापरतो. मग लहान अंक कोणता आहे आपल्याकडे, 0. म्हणजे काय 3 वेळेस 0 लिहायचे आहेत का, नक्कीच नाही, कारण ही संख्या तयारच होणार नाहीये, 0च राहील, असं काही करून चालणार नाही आपल्याला. मग लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करायची असेल तर सगळ्यात डाव्या बाजूला आपल्याला 1 लिहा, त्यानंतर पुढे 0 0 असं लिहा. ही काय होणार आहे, लहानात लहान 3 अंकी संख्या तयार होणार आहे. त्यानंतर लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करायची असेल तर काय करावं लागेल, डावीकडे 1 लिहा, पुढे 3 अंक लिहा, लहानात लहान 4 अंकी संख्या तयार झाली. त्यानंतर लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची, 1 लिहा, 4 0 द्या, म्हणजेच लहानात लहान काय तयार झालेली आहे, 5 अंकी संख्या तयार झाली. म्हणजे जेवढे अंकी लहानात लहान संख्या विचारली डावीकडे फक्त 1 लिहायचा आणि 5 अंकी विचारली 4 0 1 वर द्या, 6 अंकी विचारली 5 0 1 वर द्या, तुमची लहानात लहान संख्या तयार होणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. बघा आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, 3 2 6 1 या अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा 3 2 6 4 आपल्याला अंक किती दिलेले आहेत, तर 4च अंक दिलेले आहेत. 3 2 6 आणि 1 असे 4च अंक दिलेले आहेत आणि विचारलेलं काय आहे, 5 अंकी संख्या बनवा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, कोणता तरी एक अंक हा पुन्हा वापरावा लागेल, डबल यूज करावा लागेल. बघा मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला या अंकांपासून तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना काय सांगितलेलं आहे, डाव्या बाजूला मोठा अंक वापरा. डाव्या बाजूला मी मोठा अंक वापरला. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि कोणता तरी एक अंक हा पुन्हा वापरावा लागणार आहे, कारण आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची. बरोबर, ज्या वेळेला 5 अंकी संख्या तयार करायची त्यावेळेला मोठा अंक हा पुन्हा वापरा. त्यानंतर 6चं काम झालेलं आहे, डबल वापरून झालेला आहे. त्यानंतर 6 पेक्षा लहान पण इतर अंकांपेक्षा मोठा असलेला अंक आहे 3, त्यानंतर आहे 2, त्यानंतर आहे 1. म्हणजे या दिलेल्या अंकांपासून 66,321 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. येतंय लक्षात. त्यानंतर लहानात लहान संख्या आपल्याला दिलेल्या या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत, लहान अंक हा डबल वापरणार आहोत. येतंय लक्षात. तर 1 हा अंक आपण डबल वापरला. 1 पेक्षा मोठा पण इतर अंकांपेक्षा लहान असलेला अंक 2 आहे, तो वापरा अगोदर. त्यानंतर 3 आहे, तो वापरा. सगळ्यात मोठा अंक शेवटी वापरा. 11,236 ही लहानात लहान संख्या आपल्याकडे तयार झालेली आहे.
येतंय लक्षात? म्हणजे दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करणे निश्चितच आता आपल्याला जमेल. जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत इतर विद्यार्थ्यांपेक्षा लगेच येऊन पोहोचतील. चला आता आपल्याला पुढे जायचंय. बरं, पुढे काय म्हटलेलं आहे? एक क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपण इथपर्यंत शिकलो ना, तर आपल्याला प्रश्नांचाही सराव करता येणं गरजेचं आहे. तर बघा बरं काय विचारलेलं आहे. आपल्या समोर एक प्रश्न दिलेला आहे. काय? 4, 5, 6, 0 आणि 8 हे अंक दिलेले आहेत. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे फक्त मोठ्यात मोठी संख्या बनवा, लहानात लहान संख्या बनवा एवढंच विचारलं जात नाही बरं बालमित्रांनो. तर आपल्याला या पद्धतीचेही प्रश्न विचारले जातात. मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागते, लहानात लहान संख्या तयार करावी लागते, त्यानंतर त्यावर क्रियाही करावी लागते. तर क्रिया काय करायची? मग आपलं पहिलं काम काय आहे? तर पहिलं काम आहे आपलं मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती होईल बरं तयार? आता लक्ष द्या पटपट. काय होणार आहे? मोठा अंक आपण वापरणार आहोत तो आहे 8, त्यापेक्षा लहान अंक 6, त्यापेक्षा लहान अंक 5, त्यापेक्षा लहान अंक 4 आणि त्यापेक्षा लहान अंक 0. आणि लहान संख्या कोणती होईल बरं? 5 अंकी. लहान संख्या तयार करायची आहे आपल्याला. 0 वापरता येईल का डाव्या बाजूला? नाही. मग हे 4 फक्त इथे लिहिणार आहात, त्यानंतर हा 0, त्यानंतर येणार आहेत 5, 6 आणि 8. या दोन संख्या आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. ही मोठी संख्या, ही लहान संख्या. आपल्याला नंतर काय म्हटलेलं आहे? या दोन संख्या तयार केल्याच्या नंतर यांच्या बेरजेची निमपट किती? म्हणजे या दोन संख्यांची सुरुवातीला बेरीज करावी लागेल. मग करूयात आपण यांची बेरीज. बेरीज तुम्हाला निश्चितच येत असेल. 0 आणि 8 8 होतात, 4 आणि 6 10 होतात, हातचा म्हणजे कॅरी 1 जातो, 5 आणि 5 10 आणि 1 11, हातचा पुन्हा 1 जाणार आहे, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12. बघा बरं काय उत्तर मिळालं आपल्याला? बरोबर आहे 1,27,108 हे आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे हे आपलं फायनल उत्तर आहे का? नाही. प्रश्न बघा, आपण फक्त बेरीज केली, त्याची निमपट करावी लागेल. आता निमपट करायची असते म्हणजे काय? तर या संख्येला अर्धे अर्धे करावे लागतात. या संख्येची अर्धी किती होईल? मग अर्धी कशी काढायची असते? तर 1,27,108 या संख्येला तुम्ही 2 ने भाग देणार आहात. भागाकार तुम्हाला येणं गरजेचं आहे. बरं बघा अशा प्रकारचाही भागाकार आला पाहिजे, कारण 4थी 5वीचे मुलं भागाकाराच्या क्रियेमध्ये टाकतात, त्या पद्धतीने भागाकार करतात. पण इथल्या इथे भागाकार करता येतो का? बघा 2 ने 12ला पहिले भाग दिला 6, त्यानंतर 2 ने 7ला भाग दिला म्हणजे 3, बेत्रिक 6 होतात की नाही? एक उरलेला आहे बाकी, तो इथे कन्सिडर करा. बे पंच 10, पुन्हा एक बाकी उरलेला आहे, बे पंच 10, 0 उरलेला आहे, बे चोक 8. म्हणजे उत्तर काय मिळाला आपल्याला? तर 63,554 ही झाली आलेल्या संख्येच्या बेरजेची निमपट. येतंय लक्षात? म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 63,554 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. येतंय लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. हा जो प्रश्न आहे तो स्कॉलरशिपने 2018ला विचारलेला प्रश्न आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2018ला हा प्रश्न विचारलेला आहे स्कॉलरशिपने. चला त्यानंतर पुढे काय आहे? क्वेश्चन नंबर 2 काय विचारलेला आहे तुम्हाला? 0 2 3 9 7 हे अंक एकदाच वापरायचे आहेत. यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या
व हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे, म्हणजे मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे असं विचारलं, म्हणजे आपल्याला यामध्ये सुरुवातीला मोठी संख्या आणि लहान संख्या बनवून घ्यावी लागेल. मोठी संख्या काय तयार होते, आता थोडासा वेग वाढणं गरजेचं आहे आपला. तर मोठा अंक सुरुवातीला डाव्या बाजूला, त्यापेक्षा लहान अंक 7, त्यापेक्षा लहान अंक 3, त्यापेक्षा लहान अंक 2 आणि 0. ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. त्यानंतर लगेचच लहान संख्या बनवता आली पाहिजे. ती कशी बनवणार, सगळ्यात डाव्या बाजूला 0 वापरायचा नाही, 0 पेक्षा थोडासा मोठा अंक वापरायचा, त्यानंतर 0 वापरायचा, त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक. या पद्धतीने संख्या तयार होणार आहे, म्हणजेच चढता क्रम उतरता क्रम आता लक्षात येत असेल तुमच्या. तर यामध्ये प्रश्न विचारला काय, तर मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे हे काढण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. वजाबाकी येणं अपेक्षित आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना. 0 मधून 9 जात नाहीत, याकडून हातचा घ्या. 10 मधून 9 गेले, 1 उरणार आहे. या 1 मधून 7 जाणार नाही, 1 हातचा घ्या. 11 मधून 7 गेले, 4 उरणार आहेत. 2 मधून 3 जात नाहीत, 7 कडून हातचा घ्या. 12 मधून 3 गेल्याच्या नंतर 9 उरतात. 6 मधून 0 गेला की 6 उरणार आहे. 9 मधून 2 गेला की 7 उरणार आहे. बरोबर. संख्या काय आहे, तर 76,941 हे आपल्या या प्रश्नाचं आपल्याला शेवटचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला हे कळालं असेल की फक्त दिलेल्या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करून थांबायचं नाही, तर त्या संख्या तयार करायच्याच आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न सुद्धा विचारले जातात, ते सुद्धा सोडवता येणं आपल्याला गरजेचे आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात. बघा बरं काय प्रश्न विचारलेला आहे. 3, 0, 5, 7, 9 आणि 1 एवढे अंक आपल्याला दिलेले आहेत. 6 अंक दिलेले आहेत. यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग आपण मोठी संख्या तयार करून बघूयात. मोठी संख्या या अंकांपासून काय तयार होते, तर बघा मोठा अंक सुरुवातीला वापरणार, 9 वापरला, त्यानंतर 7 वापरला, त्यानंतर आपण 5 वापरला, 5च्या नंतर आपण 3 वापरणार आहोत, त्यानंतर 1 वापरणार आहोत आणि 0 वापरणार आहोत. ही सगळ्यात मोठी संख्या तयार झाली. बरोबर. पण मात्र आपल्याला अट काय विचारलेली आहे, मोठी विषम संख्या. ही विषम संख्या आहे का, नाही, ही समसंख्या आहे. ही सम म्हणजे इव्हन नंबर आहे, म्हणजे आपलं हे उत्तर होऊ शकणार नाही. मग याला विषम करायचं कसं, काय करणार, विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात, 1, 3, 5, 7, 9 हे अंक विषम संख्येच्या एकक स्थानी असतात. म्हणजे हा 1 कुठे गेला पाहिजे, एकक स्थानी गेला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय करता येईल बरं, 97 आणि 9,753 हे असेच्या असे ठेवा आणि 1 काय करा, फक्त यांची जागा बदला. 0 इथे लिहा, 1 इथे लिहा. झाली की नाही विषम संख्या तयार. म्हणजे ही जी संख्या आहे मोठ्यात मोठी विषम संख्या तयार केलेली आहे. म्हणजेच आपल्याकडे मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती बनवली आपण, तर 9,75,301 9,75,301 ही काय झालेली आहे, आपली सगळ्यात मोठ्यात मोठी विषम संख्या. कळालं. येथपर्यंत जर तुम्हाला कळालेलं असेल तर अधिकच्या प्रश्नांचा सराव निश्चितच तुम्ही करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. जर नवीन असाल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आणखी कोणत्या घटकांवर व्हिडिओ आहे ते सुद्धा निश्चितच सांगा. भेटूयात लगेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासात दंग रहा आणि चालू द्या आपला अभ्यास. धन्यवाद.